नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे नवे हवन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता सद्बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक मानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी आपल्या सर्वांची लाडकी वाराणसी आहे उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय पिसे काकाजी इथं उपस्थित आहे। काकाजींना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष रितेश भाऊजी बावनकर इथं उपस्थित आहेत। बावनकर साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आदरणीय मंच सर्वांना माझा नमस्कार आणि सन्माननीय सर्व सेवक सेविका बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार। आतापर्यंत भरपूर इथं मार्गदर्शन केले। आपले खेरे काकून सुद्धा त्यांनी सुद्धा छान मार्गदर्शन केलं। त्यांनी सुद्धा सांगितलं आपल्या मानव धर्माच्या शिकवणीवर। आणि त्याच्यानंतर आपले गिरी सर त्यांनी सुद्धा मानव धर्माचा शिष्टाचार काय आहे आणि काय नाही याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं। आपली भगवत हे जे चर्चा बैठक आहे आपल्या भगवत कृपेची हे 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमावर असते। आलेल्या अनुभवावर बाबाच्या जीवन चारित्र्यावर आणि मानव धर्मावर। तर आपल्याला सर्व सेवकांना शिकण्याची गरज आहे। गिरी साहेबांनी सांगितलं की आपल्यामध्ये बदल पाडण्याची खूप गरज आहे। आपण सुरुवातीला मुद्दा घेऊ। या गावामध्ये हा प्रथम कार्यक्रम आहे। तर आपण सुरुवात करू परमेश्वराच्या भगवत कार्यापासून। मानत्यागी बाबा जुमदेवजींनी 1949 साली मानव धर्माची निर्मिती केली। 1948 ला एका भगवंताची प्राप्ती केली। त्या परमेश्वराला प्राप्त केलं आणि गोरगरिबामध्ये निष्काम भावनेने ते कृपा वाटून दिली। आणि 1949 मध्ये मानव धर्माची निर्मिती केली। त्यावेळी यांनी मानव धर्माची स्थापना केली। त्यावेळी मानत्यागी बाबा जुमदेवजींनी 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम ठेवले। या 5 नियमाचा सार ठेवला आणि ते जे 12 नियम आहेत ते 12 नियम गीता ज्ञान पुराण याला सर्वाला विश्लेषण शिने आहेत, ते अनुसरून शिने आहेत। तर या मार्गामध्ये येणारा प्रत्येक सेवक जेव्हा या मार्गामध्ये प्रवेश करतो मार्गदर्शकाकडे शब्द देतो आणि वचनबद्ध होतो त्यावेळी त्याचे जे दुःख आहे ते शब्द दिल्याबरोबरच नाहीसे होतात। पुष्कळ सेवक या मार्गामध्ये कोणी नशेसाठी आले, कोणी दारूसाठी आले, आपला दारूसाठी आले, नशा पाण्यासाठी आले, भूतबाध्यासाठी आले, दुःखी कष्टी गरीब लोक या मार्गामध्ये आले। आणि या मार्गामध्ये येऊन ज्यांनी 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न केला त्याचे दुःख त्या परमेश्वरानं दूर केले। मार्ग हा अतिशय सुंदर आहे। या मार्गामध्ये प्रवेश करणारा माणूस कधी दुःखी कष्टी राहू शकत नाही। हे बाबा आपल्या मानत्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द आहेत। पण या मार्गामध्ये प्रवेश केल्यावर आपले दुःख पूर्ण दूर झाल्यावर आपण सुखी आणि समाधानी झाल्यावर आपल्या मनामध्ये मोह माया अहंकार शिरते। याच्या अगोदर केरे काकूने सांगितलं, एक कंसाचे उदाहरण सांगितलं। त्याच उदाहरणाला धरून एक समोर सांगण्याचा प्रयत्न करतो। सतयुग, त्रेता आणि द्वापर युग आणि हा कलियुग
जसं सतयुगामध्ये तो कश्यप म्हणून सिना एक राक्षस होता, त्याच्यानंतर त्रेतामध्ये रावण आणि कलियुगामध्ये राक्षस म्हणजे याने कंस. जेव्हा आकाशवाणी झाली, कारण की देवकी पुत्र 8वा पुत्र देवकी, जेव्हा आकाशवाणी झाली, देवकी पुत्र जेव्हा जन्माला आला, देवकीच्या उदरी जेव्हा जन्माला आला 8वा पुत्र, त्यावेळी कंस भयभीत झाला, भरपूर त्याला भीती वाटू लागली. कारण की आकाशवाणी अशा प्रकारे झाली होती की त्या कंसाने या पृथ्वी तलावर असा हाहाकार मचवला होता, अनिती अत्याचार आणि भ्रष्टाचार निर्माण केलं होतं. त्यावेळी आकाशवाणी निर्माण झाली आणि त्या आकाशवाणी होताच त्या कंसाच्या, त्या राक्षसाच्या कानी काही शब्द पडले की देवकीला जो जन्माला येणारा जो 8वा पुत्र आहे तो तुझा वध करेल, असं त्या कंसाच्या कानी ते शब्द पडले आणि तो भयभीत झाला आणि त्याने आपले तांडव चालू केले. त्या कृष्णाला मारण्यासाठी त्याने नाना तऱ्हेचे षड्यंत्र रचले, असे प्लॅन केले त्याला मारण्यासाठी, पुष्कळ प्रयत्न केले, त्याने पूर्ण आपली ताकद लावून टाकली. पण शेवट परमेश्वराने त्याचा वध केला. त्यावेळी जर त्या राक्षसाने, त्या कंसाने जर विचार केला असता की नाही, आपला वध करणारा या पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे आणि जे आजपर्यंत आपण जे काही कार्य करत आलो, आपण जे अनिती अत्याचार चोरी डकेट्या मुजोरक्या ज्या काही आजपर्यंत आपण करत आल्या बा, ह्या आता दुरुस्त केल्या पाहिजे. कारण की आपला वध करणारा या पृथ्वी तलावर जन्माला आला आहे. त्यावेळी जर त्या कंसाने, त्या राक्षसाने जर विचार केला असता तर परमेश्वरापाशी दया माया क्षमा शांती हे परमेश्वरापाशी असते. आपण आताच ऐकलो. त्यावेळी जर त्याने जर ते सर्व जुने पुराणे विचार बंद करून जर त्याने चांगल्या पद्धतीने जर चालण्याचं जर काम केलं असतं, तर त्या परमेश्वराने त्याला माफ केलं असतं. आता या कलियुगातला मीपणा आहे. आता हा मीपणा म्हणजे हा एक प्रकारचा एक राक्षसी शब्द आहे. तर ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये, मनामध्ये मी काय समजतो, मी का ऐकून घेऊ, मी का गोष्टी समजून घेऊ, मी मार्गदर्शकाला का फोन लावू, अशा पद्धतीचा जो हा कलियुगातला जो हा मीपणा आहे, हा मीपणा जेव्हापर्यंत निघणार नाही, शेवकामध्ये परिवर्तन पडणार नाही. गिरी साहेबांनी आपल्या अनुभवातून सांगितलं, आपले ते शिक्षक आहेत त्यांनी आपल्या माध्यमातून सांगितलं. तर हा मीपणा जेव्हापर्यंत निघणार नाही तेव्हापर्यंत आपल्यामध्ये बदल पडणार नाही. दुसरी गोष्ट, त्याने मानव धर्माचा शिष्टाचार बोललं, सांगितलं शिष्टाचारावर. तर सर्वप्रथम पहिले सांगितलं आहे त्यांनी, आणि आपल्या मानते की बाबा जुमदेवजींनी सुद्धा सांगितलं आहे की पहिले कुटुंबात एकता कायम करणे, त्याच्यानंतर शेवकामध्ये आणि सत्य मर्यादा प्रेमही सांगितलंय, 3 शब्दही दिले आहे. तर आपण आपल्या परिवारामध्ये आपण जो प्रमुख माणूस आहे तो नमस्कार घेतो आणि आपल्या मुलाबाळाला आपण शिकवतच नाही. विचार करण्याची गोष्ट आहे, आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतच नाही, ते संस्कारच नाही देत. आणि मी अशा बऱ्याचशा ठिकाणी पाहतो जातो, तर सर्वप्रथम जेव्हापर्यंत, आता मी माईकवर बोलतो कारण की मला माहित आहे ज्या माणसाच्या परिवारामध्ये, कारण की मी त्या पद्धतीनं जर सांगितलं नसतो आपल्या परिवारामध्ये तर मी या माईकवर बोललो नसतो. नाही तर असे आहे, आम्ही पंधरवाडी चर्चा बैठकीला पाहतो. माझा सांगण्याचा उद्देश, शेवकायला जागवण्याचा उद्देश तो जे आहे की आपल्यामध्ये बदल पाडणं खूप आवश्यक आहे. तर ज्यापर्यंत आपल्या परिवारामध्ये आपण या मानव धर्माचा शिष्टाचार शिकवणार नाही तेव्हापर्यंत परिवर्तन पडणार नाही. आपल्या परिवारामध्ये मुलाला शिकवा, नमस्कार घ्यायला शिकवा, मार्गाची ओळख द्यायला शिकवा. एखादा प्रमुख माणूस घेते आणि आपली पत्नी, आपला मुलगा शेवकाय संघ ओळख दाखवत नाही, तर याच्यामध्ये चुकतो. आणि जेव्हा आपल्याला या माईकवर बोलण्याचा जेव्हा चान्स येतो
आणि आपण जेव्हा मार्गदर्शन करतो तर सर्व सेवकाला काही सेवकाला माहीत असते. माझं इथं कोणाचं मन दुखवण्याचं किंवा कोणाचं कमी दाखवण्याचा माझे काहीच प्रयत्न नाही आहे. माझ्या मनामध्ये जे विचार आहे, जे मनोगत आहेत माझे, ते मी या मानव धर्माच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. तर ह्या गोष्टी जेव्हापर्यंत आपल्या परिवारामध्ये शिकवणार नाही, सांगणार नाही, तेव्हापर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन पडणार नाही. तर आपल्याला ह्या शिकण्याची खूप गरज आहे. पुन्हा आपण या मानव धर्मावर असं शिकण्यालायक भरपूर काही आहे. एक छोटासा अनुभव आहे. पण या मार्गामध्ये मीना प्रवेश केला, 16 मध्ये काहीतरी मीना प्रवेश केला. सर्व जणांनी हात पसरवून दिले होते, नातेवाईक, भाऊ बहीण सर्व काही. असा अंधकार वाटायला लागला का आता आपल्या या जगी जीवनामध्ये कोणी नाही. तेव्हा मला एक व्यक्ती भेटला, आमच्या पराते भाऊ म्हणून आहे सावरगावचं. त्यांनी या मार्गाची रूपरेषा सांगितली आणि ठोंबरे साहेबांकडे आणलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यावर या मार्गामध्ये मी प्रवेश केलो आणि आपल्या कच्चित असताना कार्याला सुरुवात केली. शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. या मार्गामध्ये प्रवेश केल्यावर मला काही अनुभव येत गेले. परमेश्वरी भगवत कार्य मी अटेंड करण्याचे प्रयत्न केले. त्या माध्यमातून मी शिकण्याचा प्रयत्न केलो. जेवढं जमते तेवढं अनुभव मार्गदर्शकाच्या संपर्कातून अनुभव घेण्याचा प्रयत्न केलो. त्यावेळी मला समाधान मिळालं. आम्ही आनंदात राहायला लागलो आणि काही दिवसांनी माझी आई जी आहे, आता माझ्याकडे मी छोटासा भाजीपाल्याचा धंदा करतो, 2 व्हीलरवर माल नेतो आणि आपला भाजीपाल्याचा धंदा करतो. तर माझ्या घरी जेव्हा माल राहायचा, समोरच्या रूम मध्ये माल राहायचा, तर आमच्या गावामध्ये लग्न कार्य असले किंवा कोणत्या कार्याला मला जेवण करायला जायचं राहिलं तर ज्योत चालू राहायची परमेश्वराची. तर माझं मन गवाय देत नव्हतं. तर पत्नीला म्हणायचे की राहू दे बा, खुलं राहू दे, जेवण करून आपण येऊ, आहे ना भगवंत. हे श्रद्धा ठेवून मी दरवाजा लावत नव्हतो. साधारण फक्त असा थोडासा दार मी ढिकवून ठेवत होतो, जेणेकरून काही कुत्र माझ्यावर शिरलं नाही पाहिजे याच्यासाठी. तर आता माझ्या गावातले इथं काही सेवक असतील, काही सेविका असतील, त्यांना सुद्धा हा अनुभव माहित आहे. कारण की माईकवर हा तेल तिखट मीठ लावून बोलण्याचा माईक नाही आहे, हा सत्य अनुभवावर आहे. तर त्यावेळी त्या माझी आई आमच्या मागे पुढे आमच्या घरून काही वस्तू नेत राहायची, भाजीपाला नेत असेल. असं 1-2 वेळा मला झलकल्यासारखी दिसली, माझ्या पत्नीला दिसली. तर एक दिवस माझी पत्नी म्हणाली की तुमची आई मागे पुढे काही नेतो बा. तर मी म्हणाल की राहू दे, काही म्हणू नको, नेऊ दे म्हणलं, आपल्याला काही कमी होणार नाही. हा उद्देश ठेवून आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि ते आमच्याकडे आमचं थोडंसं तिरस्कार करत होती. कोणतं काही अंगण झाडणे तर पूजाना इकडे आणून टाकायची, आमच्या अंगणामध्ये आम्ही झाडून टाकायचं. आम्ही मनाला एवढं मजबूत करून टाकलो, आम्हाला दुसरं काही दिसत नव्हतं. आम्ही फक्त आपल्या कामाशी मतलब ठेवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस अशी वेळ आली, परमेश्वरानं त्या आई वडिलांना सुद्धा सोडलं नाही. ज्याने गलत कार्य केले, चुकीचे काम केले, त्यांना परमेश्वरानं सोडलं नाही, परमेश्वराला भासलं नाही. आणि त्या माझ्या आईला असं लकव्यासारखं मारलं. बोलताना तिची बेबडी वरून गेली का तिच्या तोंडातून बोल फुटत नव्हता. आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलेला अनुभव आणि हा माझ्या परिवारातला अनुभव आहे. तिची बेबडी भरली, तिला बोल फुटत नव्हता. आमच्या संग बोलायची हिंमत नाही. आजूबाजू ते म्हणते ना संघ साथी दुनिया भरायचे. पण शेवट माझा मोठा मुलगा आहे, एक 10वीला, एक छोटासा आहे. त्यावेळी तुझे बाबा तीर्थ देईल का हा शब्द माझ्या लहान भावाने काढला.
आता त्यांना स्वतः विचारलं नाही, माझ्या मुलाला विचारलं, माझी सकाळची विनंती झाली आणि तीर्थ देते का बाबा असं म्हणत आहे म्हणते. तर मी म्हणलं ठीक आहे, मानव धर्माचे काम आहे. तर मी साहेबाला फोन लावलं. त्यावेळी रात्रीचे 5 वाजले होते, सकाळचे 5 वाजले होते, 4:45-5च्या दरम्यान होता. साहेब म्हणलं काकाजी अशी अशी गोष्ट आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं, सांगितलं, पण मार्गदर्शन केलं, सांगितलं आणि तीर्थ बनवायला सांगितलं. साहेबाचं मार्गदर्शन घेतलं, पण ज्यावेळी मी ना तीर्थ बनवून द्यायच्या अगोदर मी आपल्या आईला काही गोष्टी विचारल्या. तू माझ्या घरच्या काही वस्तू नेत होती का? तू जर या पद्धतीनं जर सांगितलीस नाही तर तुला आराम भेटणार नाही. माझ्या घरचे काही टमाटर, वांगे किंवा इतर भाजीपाला आमच्या मागं पुढे नेत होती का? तू सांग म्हणलं, तरच तुला तीर्थांना आराम होईल. अशा पद्धतीने मी तिला विचारपूस केली आणि ते पूर्ण घाबरल्यासारखी होऊन गेली. तिला सूचना असं झालं आणि ते आपल्या इशाऱ्यामध्ये आपली मान हलवायला लागली. आम्ही समजलो. तर ठीक आहे म्हणलं, याच्या पुढे तू असं करशील का? मी पूर्ण गोष्टी विचारल्या, याच्या पुढे असं करशील का म्हणलं. तर अशी अशी मान हलवायला लागली, नाही नाही म्हणू लागली. आणि मग त्या परमेश्वराला कापूर लावून विनंती केली आणि सांगितलं की हे परमेश्वर परमात्मा, माझी आई अडाणी आहे, तिला काही गोष्टी समजत नाही, तेवढी शिकली सवरली नाही आहे. ते अडाणी बुद्धीमध्ये, तिनं अज्ञान बुद्धीमध्ये माझ्या घरचं काही नेलं असल, माझ्या किंवा राग तिरस्कार करत असल, तर परमेश्वरा म्हणलं माझ्या आईनं झालेल्या चुकीची मी क्षमा मागते म्हणलं. तो विचारांना जवळ आली. म्हणलं बाबा मी एवढे एवढे फुकाच्या तीर्थ बनवतो, या एवढे एवढ्या फुकाच्या तीर्थाने, त्यावेळी मी 41 फुकाच्या तीर्थ काहीतरी साहेबांना बनवायला सांगितलं होतं. तर मी ना त्यावेळी शब्द ठेवले परमेश्वराला आणि 41 फुकाच्या तीर्थ बनवला आणि 41 फुकाच्या तीर्थ दिला. आणि तीर्थ दिल्यावर ते बाजून न उठून बसणारी बाई ते 10 मिनिटांमध्ये ते उठून बसली. 5-10 मिनिटांमध्ये ते उठून बसली. पहा एवढी परमेश्वरी कृपा आहे, जागृत आहे. आली थोड्या वेळानं तो माझा लहान भाऊ म्हणते की भाऊ म्हणते दवाखान्यामध्ये नेता येईल का? तर माझ्या मुखातून एक शब्द निघला का सर्दी झाली तर खोकल्याची गोळी घ्यास लागते. तर मी म्हणलं तू करू शकतेस बा. तर पुन्हा मग ते त्याने विश्वासावरच राहिले. अचानक मी गावाला गेलो आणि पुन्हा यांच्या मनामध्ये अनेक वाईट विचार आले. आता यायला वाटलं का मी स्ट्रॉंग झालो, सर्व गोष्टी झाल्या आणि त्याने जुने विचार आणले आणि पुन्हा ते त्याच अवस्थेमध्ये संध्याकाळच्या टायमाले आले. तर मी सासऱ्याच्या गावी बाहेर गावी असताना त्यांनी मला फोन केलं, आईची तब्येत पुन्हा तशीच झाली म्हणजे. त्यावेळी पहा माझा भाऊ मार्गामध्ये, माझी बहीण मार्गामध्ये आणि त्यांच्या जे सोबत राहणारे जे काही सेवक सेविका आहेत ते सर्व त्यांच्या संपर्कात होते. मी म्हणलं परमेश्वरी कृपा जागृत आहे, तुम्ही सेवक आहात सर्व, तुम्ही म्हणलं आपल्या माध्यमातून त्याला तीर्थ बनवून देऊ शकता. पण त्याने तो तीर्थ बनवून दिला नाही, कारण की विश्वास हा बहुत मोठा विश्वास म्हणजे ते श्रद्धा बी आपल्यावर पाहिजे, आपल्या मनामध्ये पाहिजे की खरंच आपण दिला तर साध्य झाला पाहिजे किंवा जमलं पाहिजे. तर तिला तीर्थ बनवून द्यायला कोणीच नाही. ते म्हणजे भाऊ तुम्हीच येऊन जा, रात्रीची वेळ होती. मी म्हणलं आता 12 वाजता येऊ शकत नाही, पण मी सकाळीच आलो आणि घरापाशी आपल्या त्या मौल्यामध्ये पाहतो तर त्या माझ्या आईच्या आणि त्या माझ्या कुटुंब परिवाराच्या घर शेजारी म्हणजे तिच्या भोवताल पुष्कळ सेवक होते. पण तीर्थ बनवून देण्यासाठी आणि तिला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी कोणीच समोर आले नाही. आखिर मी आलो, आंघोळ केली, तीर्थ पाणी बनवून दिला, पुन्हा चांगल्या पद्धतीने झाली, परमेश्वरी कृपा झाली, पुन्हा स्ट्रॉंग झाली ते. आणि बाई म्हणलं आपल्या आईला म्हणलं आई आता तू कार्य घ्यायला सुरुवात कर. आणि ते मार्गामध्ये प्रवेश केलं. मार्गामध्ये प्रवेश केल्यावर कार्य करत गेली, सुखी आणि समाधानी झाली. आता चांगली आहे, आनंदामध्ये आहे, त्यांच्या परिवार सगळ्या गोष्टी आहे.
पण ज्या परमेश्वराची कृपा झाली, त्या परमेश्वराची कृपा झाल्यावर त्याने ना पंधरवाडी चर्चा बैठक अटेंड केली. हा विषय मी याच्यासाठी घेत आहो की हा माझ्या परिवारातला विषय आहे, कारण मी मानते की बाबा जुमदेवजी एका सेवकाच्या अनुभवावरून सर्व जणाला जागवण्याचं काम करत होतं. तुम्ही समजून घेत चला. तर त्याने आमच्या गावामध्ये चर्चा बैठक दिली. त्या चर्चा बैठकीमध्ये सुरुवातीपासून नाही, कुठे भगवत कार्याला नाही, कुठे संमेलनाला नाही, कोण नव्या हवनाला नाही. विचार करा. तर हा मीपणा जो आहे, हा जो आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये जो शिरला आहे, जेव्हा आपली प्रगती होत जाते, आपलं जीवन बदलत जाते, आपण शून्यातून काहीतरी बनत जातो, तर आपल्याला तो अहंकार येतो आणि त्या अहंकारामध्ये आपण त्या परमेश्वराला भुलून जातो. माझ्या सांगण्याचे तात्पर्य एकच आहे की त्या परमेश्वराला देता येते तसं त्याला नेता येते. तर आपण सर्वजण या तत्वशब्द नियमाला जपलं पाहिजे. सोनं चांदीसारखं तिजोरीसारखं जपून ठेवलं पाहिजे आणि चांगलं आपल्या परिवारामध्ये संस्कार दिले पाहिजे, चांगलं शिकवण्याचं काम केलं पाहिजे. मी बऱ्याचशा ठिकाणी जातो. आमची अर्चनाताई रेवतकर, मी एक वेळा इकडं धापरलेला गेलो होतो कार्यक्रमाले. त्यांची पहिली वेळ माझी त्यांच्या परिवारामध्ये जाण्याची. आता आमचे इथं हजारे साहेब नाही, त्यांच्या परिवारातही जात राहतो आम्ही नेहमी. तर त्यांच्या परिवारामध्ये गेलो, त्यांचं मकान पाहिलं, त्यांच्या घरी गाड्या घोड्या अशा साईडला लावून होत्या आणि कापूस मोजणं चालू होतं त्यावेळी. तर त्यांना शब्दरूपी मान दिलं. आम्ही गेल्यावर या आजी म्हणते, बसा म्हणते, पाणी आणून दिलं त्यांनी, चाय बनवलं. बोलता बोलता आमचे विषय रमले. त्यांनी 3 वेळा 3 वेळा त्यांनी चाय मांडला. विचार करा. ते मोठे, ते जेवढे पैशानं मोठे आहे. मी डोळ्यानं बघितलेलं. आता हा सांगण्याला एक विषय नाही, पण सांगतो कारण की काहीतरी आपण शिकलं पाहिजे. तर जे पैशाने तर श्रीमंत आहेत, पण ते मनाने एवढे श्रीमंत वाटले, कारण की खरंच तर हे संस्कार आपल्याला देणं आहे. आज बऱ्याचशा ठिकाणी असं होते की गेला तर एखादा सेवकासोबत आला, तर त्याला दुरूनच गलीवरूनच साधी नमस्कार तर सोडा, पण भाऊ या बसा किंवा पाणी वगैरे घ्या असं म्हणू शकत. म्हणणं काही सेवक असे बोलून गेले आहे. काय शिकणार आहे सेवक या मानव धर्मामध्ये येऊन? म्हणून गिरी साहेबांनी सांगितलं की या मानव धर्माचा शिष्टाचार शिकणं फार महत्वाचं आहे. मानव धर्माचा शिष्टाचार हा खूप शिकणं महत्वाचं आहे. भरपूर बोललो का असं मला वाटते, तर आता मी आटोपण्याचा प्रयत्न करतो. तर आता पांडेल्यावर काही भाऊ बसून आहेत, ते सुद्धा मी बोलत असताना ते सुद्धा काही ऐकत आहेत. तर मार्ग हा अतिशय खूप असं सुंदर आहे. या मार्गामध्ये प्रवेश करणारा माणूस कधी दुःखी कष्टी गरीब राहू शकत नाही. भूतबाध्यानं ग्रासलेला असेल, कोणता शारीरिक रोग असेल, कोणते विकार असतील माणसाले, जो असाध्य रोग आहे, जो डॉक्टर साध्य करू शकत नाही, या मार्गामध्ये तो साध्य होतो. त्या परमेश्वराला प्रिय वाटणारे आपण कार्य केले पाहिजे. तत्वशब्द नियमानं वागण्याचे प्रयत्न केलं पाहिजे. तर एवढेच बोलून मी आपले इथं 2 शब्द संपवतो. माझ्या बोलण्या चालण्यामध्ये जर कोणती चूकभूल झाली असेल, माझ्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखवलं असेल, कोणी नाराज झाले असतील, तर मी त्या परमेश्वराला पहिले क्षमा मागते आणि सर्व सेवकांना सुद्धा मी क्षमा मागते. मला माफ कराल, क्षमा द्याल आणि एकता कुटुंब परिवारामध्ये पहिले एकता ठेवा, त्याच्यानंतर सेवकामध्ये ठेवा. एवढंच बोलते आणि आपले 2 शब्द इथं संपवते. सगळ्यांना माझा नमस्कार.